नमस्कार, माझे नाव जान्हवी समाधान वाघमारे। मी आर्य चाणक्य विद्यालय धाराशिव येथे इयत्ता 7वी या वर्गात शिकत आहे। तर मी इयत्ता 7वीच्या पाठ्यपुस्तकातील बालभारती भाग 2 मधील नात्याबाहेरचं नातं हा धडा वाचून दाखवणार आहे। नात्याबाहेरचं नातं। एकदा लेखक व त्याचे मित्र थंडीच्या दिवसात चालत जात असताना त्यांना रस्त्याच्या कडेला एक कुत्र्याचे पिल्लू थंडीत हुडहुडताना दिसले। लेखक व त्याचे मित्र त्याच्या जवळ जाऊन त्याला मफलर मध्ये गुंडाळून खुशीत घेतले व घरी घेऊन गेले। घरी घेऊन गेले असताना लेखकाला त्याचे वडील रागवले व म्हणाले, कशाला घेऊन आला हे कुत्र्याचे पिल्लू? टाक ते कुत्र्याचे पिल्लू। हे ऐकता लेखकाला वाटले की आता खरंच वडील ते कुत्र्याचे पिल्लू बाहेर टाकतील। तेव्हा लेखक ते पिल्लू घेऊन त्याच्या रूम मध्ये गेले व त्या पिल्ल्याला खाऊ पिऊ घालून त्याला खुशीत घेऊन झोपला। अशा प्रकारे लेखक त्या कुत्र्याच्या पिल्ल्याला सांभाळू लागला आणि त्याचे एक नाते तयार झाले। हळूहळू ते कुत्र्याचे पिल्लू मोठे होत गेले। तसा तो दांडगा दिसू लागला म्हणून त्याचे नाव डांग्या ठेवले। आता तोही सगळ्यांचा खास मित्र बनला। लेखकाच्या मित्रमंडळीची शीळ त्याची जणू पाठच झालेली। त्याचं स्वज्वळ रूप पाहून आईबाबांना सुद्धा त्याचा नकळत लळा लागून गेला। डांग्या अतिशय प्रामाणिक, घरादारात शेतात सुद्धा त्याचा प्रामाणिकपणा जाणवायचा। तो शेतात रखवाली करताना अट्टल चोरांची सुद्धा दातखिळी बसायची। पक्क्या हिमतीचा राखण्या मिळाला म्हणून त्याच्या नावानं मनात घर केलं, जे कधीही विसरता येणार नाही। किती प्रेम एका प्राण्याकडून ना नात्याचा ना गोत्याचा। केवळ एका अनवधानानं वेळ प्रसंग घडवून आलेलं नातं अविस्मरणीय होऊन गेलं। सांगायचा तात्पर्य एवढाच की नातं हे फक्त रक्तातच नसून मुक्या प्राण्यांवरही जीव लावला तर ते नात्याबाहेरचं नातं होऊ शकतं। लेखकांनी या पाठातून सांगायचा प्रयत्न केला आहे की नातं हे रक्ताचंच नसून नात्याबाहेरचंही होऊ शकतं।